नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ राठोड तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। परत मी खूप दिवसानंतर आता आलेलो आहे घरी आणि आजचा काल ऍक्च्युली प्लॅन ठरला होता। तो काय आहे ते तुम्हाला पुढे समजेल, मी जास्त काही बोलणार नाही। तर आता मी पटकन गाडी काढतो, आधीच लेट झालाय, पेट्रोल भरतो आणि त्या लोकेशनला जातो। माझ्यावर कोण कोण आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतीलच। त्याआधी तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा। खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये। खूप सरप्राइझिंग ब्लॉग आहे, म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं होणार असा, पण झाला। तर जास्त वेळ न काढता आता आपण डायरेक्ट त्या लोकेशनला जाऊया। तर चला तर तर आवाज करून दाखव। हॅलो गाईज, तर आम्ही चाललो असो। अरे मरत काय। हा, तर आम्ही चाललो असो आता मसुरे काही माहित नाही जिकडे जो काय रे चांदेर तिथं काय नाव आता, हा त्या ज्यांनी आता सांगितलं त्या धबधब्यावर आम्ही चाललो असो। छान मस्त फिरतलो आणि तुमको माहिती आहे का आमची कॉन्ट्री किती आहे? 320 रुपये ओनली, 320। आणि कारण की त्याच्यामध्ये 200 पेट्रोल किंवा काय डिझेल, काय रे डिझेलला की पेट्रोलला तर प्रत्येकी 200 रुपये पेट्रोल आणि 120 रुपये खाण्यासाठी, असे आमची 320 रुपयाची कॉन्ट्री आहे। आणि कौस्तुभची गाडी आहे, सो आम्ही चाललोय, कौस्तुभ आलाय त्याच्यामुळे आम्हाला तो फिरायला घेऊन जातोय, पण आमच्याकडनं कॉन्ट्रीचे पैसे घेऊन। तर आम्ही जातोय तिथे काय काय मजा करू ते आम्ही तुम्हाला दाखवू। स्टे ट्यून नाही, सॉरी व्हिडिओ फायनली गाईज आम्ही त्या लोकेशनला आलेले आहोत। गाडी इकडे पार्क केली आहे, इकडे दुकान आहेत। ह्या ज्या मावशी आहेत त्या आमच्या ओळखीच्या आहेत, कारण त्या आमच्या ढोलपथकमध्ये होत्या। त्या लोकेशनला आता आलो आहोत आम्ही। आता कोण कोण आहेत माझ्याबरोबर ते तुम्हाला मी दाखवतो। फेमस ताशावादक, तुम्ही याला बघितला असेल इंस्टाग्रामवर, द इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटी। असा देऊ जाऊन दे। हॉटेलचं नक्की तुम्ही इकडे भेट द्या। आमच्यासाठी फ्री पार्किंग आहे, कारण आमच्याच आहेत मावशी, त्याच्यामुळे फ्री आहे आम्हाला। मावशी थोडं जर पेट्रोलचं बघा, पाणी नको त्या काय करतात मध्ये नालं गो नालं। मी सांगितलं मी तुला आणि मी सांगितलं तू केलं। अरे तसं काय उठतं म्हणतं ते सगळं काय असतं, एक रुटीन असा, एक क्रम असा, त्याच्याप्रमाणे ते सगळं होतं। मी चहा पिऊन पण येईल असं नाही की फक्त अंघोळ, मी कंपल्सरी चहा पिऊन येईल असं। मी भावासाठी खीर केलं, ती फक्त मला खाऊ मिळत नाही, ती पण मी खाल्लं असतं। तुम्ही अगदी टाइम टू टाइम चिकू चला आता भारी असतं बा। शेजारी तुमचं शेजारी एक देवा काय बरा नाही शेजारी बघा। इकडे त्यांनी वाट केलेली आहे तयार, JCB वगैरे लावल्याने बरी वाट केल्याने। आता मला पहिल्या झाडा थोडीपात ना जाऊचा लागा। इकडे आता चांगली सेफ वाट झालेली आहे, सुंदर अशी। आता पहिलं मॅन वर्सेस वाईल्ड सारखे जावं लागेल, मजा आहे त्याच्यात। कसं आपण चला लवकर खाली जाऊया, तुम्हाला दाखवतो धबधबा कसा आहे तो। हॅलो, तर हा आहे चांदेरचा धबधबा। मस्त पाऊस पण आहे आणि
छान धबधब्याला पण पाणी आहे. पाणी पण खूप छान स्वच्छ सुंदर आहे आणि इकडे मुळात म्हणजे गर्दी नाही आहे. हल्ला हल्ला सगळा. एकदम निळं पाणी आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल. गेल्या वर्षी मी आलो नव्हतो इथे, काही काम होतं जरा त्याच्यामुळे, आणि आता आलो आहे. खूप छान वाटतंय. कालाबद प्रमाणे आलो आहे. खूप मजा इकडे नक्की येवा, व्हिजिट करा. जबरदस्त पाणी या. पोहणाऱ्यांनी जेवा, नाही पोहणाऱ्यांनी कडे बसा. ट्यूब घेऊन यावा. टायरची ट्यूब घेऊन यावा. बघा तेवढं दिसलं. तू कसं पाण्यात येत नाही. मला बॉयफ्रेंडने सांगितलं की पाण्यात उतरायचं नाही. तुझ्या फोटो काढूया चल. तुझ्या फोटो काढूया चल. आई नका पाहिजे. होय होय खुळावलं माका पाडू खाली तर टाकला फुट त्याला बाकी काही फुटायचं नाही. आपण तरी या नगरावर ठेव. सगळं चालू आहे तिकडे जाऊ. येताना ना पाणी भरलेला बरा एवढा माका आडू जाऊ का मला लगेच तिकडे जाऊ तो माका म्हणला मी तुझं माझ्या ओके बस घेऊन जात आहे आणि म्हणलं नको मी चालू येतो आणि मेडू माझी पडलो. गेले खाली गेलं. घेऊन जाताना तर माझा झाला त्याचा कल्ला. त्यामुळे तू बोलूच नको. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर. ट्राय करतो. मित्रांनो, धबधब्यावरनं आम्ही जाऊन आलो आहे. आता वाजलेत 1 वाजलाय. आम्ही घरी जातो. बघा इकडे दुकान आहे. कांदा भजी वगैरे सगळं माहिती आहे. ह्या ताई असतात इकडे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेला आहे. तुम्ही आलात तर नक्की विजिट करा. हात तरी दाखव. काहीतरी सांगते मी. चल येतो, परत भेटू. यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळी. इकडे बोर्ड पण लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही पॉज करून वाचा. येस बघा, तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि हे नियम पाळणं इकडे खूप सक्तीचं आहे, कारण ही देवाची जागा वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता आम्ही गाडी काढतो, जातो. गाडीमध्ये पहिलं पेट्रोल भरायचं आहे. ड्रायव्हर आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत जेवायला. अंकित हॉटेलचं नाव आहे अंकिता. नेरूर पार्कच्या पुढा जवळ आहे, साईडला. इकडे मला दाखवतो मी नेरूर पार्क. छान असं एन्व्हायरमेंट आहे इकडचं. मी पण पहिल्यांदा जातो. हे बघा, हे आहे ते पूल.
धबधबा पहिल्यांदा बघलं. धबधबा खूप मस्त होतो पण माका भिजा गावाक नाही. पौर्णिमा वगैरे ते ह्याच्यात गेलेलो आपण कसं सांगता वालावल उमरमाळा वालावल आपण जाऊया एकदा. तू ये पुण्यात. ह्या धबधब्याचा कसा वाटला? पहिल्यांदा गेला असता. भारी. एक नंबर. छान फोटोज काढले व्हिडिओज काढले. फोटो आमचे बघा इंस्टाग्रामवर. आणि तुम्ही पण बघून या. तू कसं आपण काय दरवर्षी येतो. फुटेज बोला कसं वाटतंय कौस्तुभ? कसं म्हणजे आता काय सांगू. गेल्या वर्षी येऊ नव्हतं, या वर्षी गेलो मजा येईल. डुबकी मारलो कुदलो. आता जेव गेलो भूक लागली आता पेट पूजा करतो आता आम्ही आणि मग बोलतो. पुढे काय खाई जातो काही माहित नाही. हो पहिला जाऊया काय खाई जाऊया. आलेलं आहे जेवण. गरम गरम दिसतात. आमचं यायचं राहिलं अजून. भरगतचं ताटा मेनू जो गुलाबजामुन मस्त आहे. टेस्टी काय सगळ्यात काय चाकलं. मी गुलाबजामुनच खाल्लाय आतापर्यंत, बाकी काही खाऊ नाही. मी भाजी खाल्ल्या चवळीची. चवळीची मला उसळ आवडत नाही पण ही जी सुकी भाजी आहे ती छान आहे. फक्त चवळीची नाही, ज्यामध्ये आय थिंक हा केअरफुल चपाती एक्झॅक्टली होम काय असं मला वाटतं नाही. फायनली पण आलो आहोत घरी. झालं आजचं जे काय प्लॅन होता तो मी बघितला असेल. कसं होतं काय होतं, कोण कोण आले होते आपल्याबरोबर. खूप मजा आली. खूप दिवसापासून यायचं होतं कारण गेल्या वर्षी मी एका पण धबधब्याला व्हिजिट केलं नव्हतं कारण काही गोष्टी होत्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. हे बघा बोलवतोय मला बाहेर. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज मी तुम्हाला देत राहीन. तर चला येतो. काळजी घ्या.